हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी जयपूर, सी उत्तराखंड, डी हैदराबाद। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड। मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे। प्रश्न दुसरा आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी डॉक्टर स्वामीनाथन, डी डॉक्टर वर्गीस कुरियन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते। प्रश्न तिसरा आहे, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए मयुरी चव्हाण, बी अंजली देव पाठक, सी तेजस्विनी सावंत, डी कविता राऊत। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कविता राऊत। कविता राऊत या खेळाडूला सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते। प्रश्न चौथा आहे, डेव्हिस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए हॉकी, बी कबड्डी, सी क्रिकेट, डी टेनिस। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टेनिस। डेव्हिस कप हे टेनिस या स्पर्धेशी संबंधित आहे। प्रश्न पाचवा आहे, वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? ऑप्शन ए पी.व्ही. सिंधू, बी खाशाबा जाधव, सी अभिनव बिंद्रा, डी वीरेंद्र सेहवाग। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अभिनव बिंद्रा। अभिनव बिंद्रा हा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय आहे। प्रश्न सहावा आहे, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस या समितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए फ्रान्स, बी ऑस्ट्रेलिया, सी स्वित्झर्लंड, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड। जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे स्थित आहे आणि इथे 100पेक्षा जास्त देशांमध्ये 21,000हून अधिक लोकांना रोजगार दिलेला आहे। प्रश्न सातवा आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, बी 15 ऑगस्ट, सी 17 सप्टेंबर, डी 25 डिसेंबर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न आठवा आहे, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 डिसेंबर, बी 14 जानेवारी, सी 14 फेब्रुवारी, डी 20 मार्च। उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 20 मार्च। जागतिक चिमणी दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जातो। प्रश्न नववा आहे, बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी गुजरात।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक. बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न 10वा आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? ऑप्शन ए नागपूर, बी पंजाब, सी अमृतसर, डी नांदेड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमृतसर. अमृतसर इथे जालियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचे किती व्हिडिओ बरोबर आले हे देखील सांगा. आणि तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.